श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. दिवाळी अगदी जवळ आलेली आहे. दिवाळीनिमित्त बाजारपेठा सजल्या आहेत. खरेदीसाठी लोकांची लगबग सुरू आहे. खरं तर धनत्रयोदशीपासूनच दिवाळीला सुरुवात होते. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष त्रयोदशीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. यंदा धनत्रयोदशी 10 नोव्हेंबरला आहे, तर लक्ष्मीपूजन हे 12 नोव्हेंबरला आहे. धनत्रयोदशीची पूजा कशी करावी, अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने पूजा मांडणी मी आज तुम्हाला सांगणार आहे. तसेच कोणते उपाय करावे या दिवशी की ज्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराटी नांदेल. तसेच पैशाची देखील कधीच कमतरता भासणार नाही. पूजेसाठी साहित्य कोणते घ्यावे, पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे ते देखील आपण आज जाणून घेणार आहोत. तर आपल्याला या पूजेसाठी लक्ष्मी मातेची मूर्ती लागणार आहे. लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो देखील घेऊ शकता किंवा तुम्ही त्याऐवजी एक सुपारी घेतली तरी पण चालेल. तर मी 5 सुगड घेतलेले आहे. त्यामध्ये आपल्याला 5 प्रकारचे धान्य हे घ्यायचे आहे. त्यामध्ये धने हे आवर्जून घ्यायचे आहे. तसेच अक्षदा घेतलेले आहे. तसेच आपल्याला पाने देखील घ्यायची आहे. मग तुमच्याकडे आंब्याची पाने असतील तर आंब्याची पाने देखील घेऊ शकता. नैवेद्यासाठी खोबरं आणि गूळ देखील घेतलेला आहे. तुम्ही दुसरा पण नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतर आपल्याला कलश देखील ठेवायचा आहे. एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला एक श्रीफळ देखील यासाठी लागणार आहे. तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही पूजेचं साहित्य हे घेऊ शकता. आपण त्यामध्ये सुपारी देखील घेणार आहोत. तर गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर मूर्ती घ्यावी आणि मूर्ती नसेल तर त्याऐवजी तुम्ही एक सुपारी देखील ठेवू शकतात. तसेच एक कुबेर देवतेची सुपारी देखील आपल्याला एक ठेवायची आहे आणि धन्वंतरी देवताची देखील सुपारी ठेवायची आहे. तुम्ही सर्व देवांमिळती देखील एक सुपारी ही पूजेसाठी ठेवू शकता. आपण लाल वस्त्र देखील घ्यायचं आहे. पूजेसाठी खाली टाकण्यासाठी तुम्ही नवे वस्त्र घेतले तरी पण चालेल. लाल रंगाचे वस्त्र हे घेतले तर अतिउत्तम होईल, कारण की माता लक्ष्मीला ते अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या घरामधील धन देखील या दिवशी पूजायचे आहे. मग जे काही सोने आहे ते देखील पूजावे. तसेच धनत्रयोदशीचा दिवस कुबेर, माता लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरीला समर्पित आहे. या दिवशी त्यांची पूजा केल्याने धन, संपत्ती, वैभव, आरोग्य आणि यश प्राप्त होते. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणं शुभ मानलं जातं. धनत्रयोदशीच्या दिवशी नव्या वस्तू, सोने चांदीची खरेदी केली जाते. शुभ मुहूर्तावर खरेदी केल्यास धनात 13 पटीने वाढ होते असे देखील म्हणतात. यंदाचा खरेदीचा मुहूर्त देखील आपण जाणून घेणार आहोत. तसेच पूजेचा शुभ मुहूर्त काय आहे ते देखील बघूया. सनातन धर्मात धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी भांडी किंवा इतर घरगुती वस्तू खरेदी करणं फायदेशीर ठरतं. या दिवशी लोक विशेषतः सोने किंवा चांदीच्या वस्तू खरेदी करतात. या दिवशी खरेदीसाठी शुभ मुहूर्त देखील असतात. या शुभ मुहूर्तावर ही खरेदी केल्यास संपत्ती 13 पटीने वाढ होतात असं देखील म्हटलं जातं. तर मी एक चौरंग मांडलेला आहे. त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवलेले आहे. तांदळावरती देखील हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण दिवा देखील प्रज्वलित करून घ्यायचा आहे. यंदा धनत्रयोदशीच्या दिवशीचा खरेदीसाठीचा शुभ मुहूर्त दुपारी 12:35 सुरू होईल. तर हा खरेदीचा शुभ मुहूर्त 11 नोव्हेंबरला म्हणजेच दुसऱ्या दिवशी सकाळी 6:40 हा मुहूर्त संपेल. तसेच धनत्रयोदशीचा पूजेचा शुभ मुहूर्त धनत्रयोदशीच्या संध्याकाळी प्रदोष काळात गणेश, लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाईल. या पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:47 सुरू होईल ते 7:47 पर्यंत चालेल. मग आपण ही धनतेरसची पूजा देखील याच वेळेत करायची आहे. तर आता मी एक कलश घेतलेला आहे. कलशामध्ये पाणी आपण टाकून घ्यायचे आहे. पाणी टाकल्यानंतर तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर 2 थेंब गंगाजल देखील आवर्जून टाकावे. त्यामध्ये एक सुपारी टाकणार आहे, एक नाणे टाकणार आहे. त्यानंतर थोडेसे हळदी कुंकू देखील यामध्ये टाकायचे आहे. एक फूल देखील आपण यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर आपण हा कलश चौरंगावरती ठेवायचा आहे. चौरंगावरती ठेवण्याच्या अगोदर तुम्ही खाली स्वस्तिक देखील काढू शकता किंवा अष्टदल कमल देखील काढू शकता. त्यानंतर आपल्याला पाने हे ठेवून घ्यायचे आहे. मग तुम्ही आंब्याची पाने देखील ठेवू शकता.
5 पाने देखील ठेवू शकता किंवा 7 पाने देखील आपण ठेवू शकता। त्यानंतर आपल्याला त्यावरती श्रीफळ देखील ठेवायचं आहे। नारळ ठेवल्यानंतर नारळाची देखील पूजा करायची आहे। हळदी कुंकू हे नारळाला अर्पण करून घ्यायचं आहे। धनत्रयोदशीच्या संध्याकाळी उत्तर दिशेला कुबेर, भगवान धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते। पूजेच्या वेळी तुपाचा दिवा लावावा। कुबेरांना पांढरी मिठाई आणि भगवान धन्वंतरीला पिवळी मिठाई अर्पण करावी। पूजा करताना कुबेर मंत्राचा जप आपण करावा। मग तुम्ही पूजा करत असताना या मंत्राचा जप चालू ठेवला तरी पण चालेल। ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्यधिपतये धनधान्य समृद्धिं मे देहि दापय स्वाहा। या मंत्राचा जप आपण चालूच ठेवायचा आहे। तुम्ही 108 वेळा या मंत्राचा जप या दिवशी आवर्जून करावा आणि जर जप करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता, पण या दिवशी कुबेर मंत्र हा आवर्जून म्हटलाच पाहिजे। तर आता मी 3 पाने ठेवणार आहे। एकावरती गणपती बाप्पाची स्थापना करणार आहे। तुमच्याकडे जर लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही लक्ष्मी मातेची मूर्ती म्हणून सुपारी देखील ठेवू शकतात। तसेच कुबेर महाराजांची देखील आपण 1 सुपारी ठेवायची आहे। तसेच धन्वंतरी देवीची देखील आपण 1 सुपारी ठेवायची आहे। तसेच आपण पाने ठेवलेली आहे त्यावरती आपल्याला अक्षदा देखील ठेवायच्या आहे। अक्षदा ठेवताना त्या अक्षदा अखंड असाव्यात। कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अक्षदा तुम्ही या पूजेमध्ये घेऊ नका। अक्षदा ठेवल्यानंतर त्यांना हळदी कुंकू हे अर्पण करून घ्यायचं आहे। मग तुम्ही जेव्हा पूजेला सुरुवात करतात त्या अगोदर जरी तांदळामध्ये हळदी कुंकू मिक्स केले तरी पण चालेल किंवा तुम्ही असे देखील अर्पण करू शकता। आता आपण गणपती बाप्पाची पूजा करणार आहोत। गणपती बाप्पाला आपण अभिषेक घालणार आहोत। गणपती बाप्पाला अभिषेक घालताना आपण ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तुम्ही 108 वेळा देखील गणपती बाप्पाचा मंत्र हा म्हणू शकता किंवा जर तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष येत असेल तर तुम्ही गणपती अथर्वशीर्ष देखील म्हणू शकता किंवा मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता। त्यानंतर आता आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करायची आहे। मूर्ती स्थापन केल्यानंतर आपण गणपती बाप्पाला देखील हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे। दुर्वा असेल तर आपण 21 दुर्वाची जुडी देखील गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे। तसेच फूल देखील आपण गणपती बाप्पाला अर्पण करणार आहोत। तसेच आता आपण जिथे माता लक्ष्मीची मूर्ती ठेवणार आहोत तिथे देखील आपण तांदूळ ठेवायचे आहे। तुमच्याकडे जर फोटो असेल माता लक्ष्मी, भगवान कुबेर, धन्वंतरी यांचा फोटो असेल तर तुम्ही फोटो देखील ठेवू शकता आणि फोटो नसेल तर तुम्ही मूर्तीही ठेवावी। त्यानंतर आता मी माता लक्ष्मीला हळदी कुंकू हे अर्पण करून घेणार आहेत। हळदी कुंकू अर्पण घेतल्यानंतर फूल देखील अर्पण करायचं आहे। ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे। सनातन धर्मानुसार भगवान कुबेर हे धन, वैभव आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात। भगवान कुबेर यांना यक्षाचा राजा आणि देवांचा खजिनदार म्हणूनही ओळखले जाते। या कारणामुळे दिवाळीपूर्वी धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीसह कुबेराची पूजा केली जाते। खऱ्या भक्ती आणि मनोभावे पूजा केल्यास भगवान कुबेर हे लवकर प्रसन्न होतात। आता मी 1 सुपारी कुबेर देवताची ठेवलेली आहे। तसेच 1 सुपारी धन्वंतरी देवताची आपण ठेवलेली आहे। तुम्ही सर्व देवतांची मिळून देखील 1 सुपारी इथे ठेवू शकता। त्यानंतर फूल देखील अर्पण करून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला आता धान्य ठेवायचे आहे। मग तुम्ही यामध्ये धने हे आवर्जून घ्यायचे आहे। तसेच जेव्हा तुम्ही खरेदीला जातात तेव्हा तुम्ही धने हे आवर्जून घ्यायचे आहे। तसेच तुम्ही मीठ देखील आवर्जून घ्यायचे आहे। तुमच्या घरामध्ये मीठ असले तरी पण तुम्ही मीठ या दिवशी धनतेरसच्या दिवशी आवर्जून घ्यावे। यामुळे आपल्या घरामध्ये भरभराटी होते, तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा देखील दूर होते। आपण इथे 5 धान्य घेतलेले आहे, तुम्ही 7 धान्य देखील घेऊ शकता। आपण जे धने घेतलेले आहे ते धने नंतर तुम्ही शेतामध्ये देखील पेरू शकता किंवा तुमच्याकडे जर शेत नसेल तर तुम्ही कुंडीमध्ये देखील हे धने आवर्जून पेरावे। यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो। जर तुमच्याकडे जर आर्थिक समस्या असतील, पैसा हा येत नसेल किंवा पैसा हा स्थिर राहत नसेल, पैसा येण्यासाठी जागा नसेल, आलेला पैसा हा कुठेतरी वायफळ खर्च होत असेल तर आपण हे धने आपल्या तिजोरीत ठेवावे। तर तिजोरीत
ठेवताना आपण एक लाल वस्त्र घ्यावे, त्या लाल वस्त्रामध्ये हे धने बांधावे आणि मग तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता। तसेच काही धने आपण हे पर्समध्ये देखील ठेवू शकतात। तुमचे जिथे पण पैसे ठेवण्याची जागा आहे तिथे हे धने आवर्जून ठेवावे। जर अशा ठिकाणी धने ठेवले तर भरपूर प्रमाणामध्ये आपल्याकडे पैसे येतात, तसेच आपली आर्थिक टंचाई ही देखील दूर होत असते। यानंतर आपल्याला आपल्याकडे जे धन आहे त्याची देखील पूजा करायची आहे। मग पैशांची देखील आपण पूजा करावी, तसेच आपल्या घरामध्ये जे सोने आहे त्याची देखील आपण पूजा करावी। ही सर्व पूजा आपण मनोभावे करावी, याचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळते। या दिवशी आपण घराच्या बाहेर यमदेवतासाठी दिवा देखील लावावा। आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी यांची ही धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा केली जाते। या दिवशी सकाळी धन्वंतरीची पूजा करण्यापूर्वी विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा श्रवण केल्यास आरोग्यास लाभ होतो। त्यांची पूजा केल्याने उपासकाला उत्तम आरोग्य मिळते आणि आयुष्यभर निरोगी राहते असे देखील म्हणतात। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।